आज मी तुम्हाला फ्युजिंग टेपबद्दल माहिती देणार आहे. हा फ्युजिंग टेप आहे बघा, तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट आहे. जिथे आपल्याला हात शिलाई करायची नसते तिथं याचा यूज केला जातो. हा फ्युजिंग टेप तिथे ठेवला की ते प्रेस केले की चिटकून बसते. कमरेला असेल, गळ्याला असेल, अथवा आपल्याला वन पीस किंवा काही ड्रेसेस असतील की जिथं आपल्याला हे दाखवायचं नाही आहे हातशिलाई केलेली, तर तिथे या टेपचा यूज केला जातो. म्हणजे हातशिलाई केली जात नाही, टेप लावून प्रेस केले की हा टेप चिकटतो. तर तो कसा चिटकायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. फ्युजिंग टेप किंवा रिव्हर्सिबल टेप म्हटलं जातं याला. हा असा असतो. ऑनलाईन वगैरे मागवू शकता तुम्ही, ऑनलाईन मिळतो. तर हा टेप मी याला चिटकवतीये गळ्याला. मला हातशिलाई करायची नाही आहे, गळ्याला फिनिशिंग द्यायची आहे. फिनिशिंगसाठी या टेपचा खूप उपयोग होतो, ट्रान्सपरंट टेप. तर बघा आता तुम्ही मी कसं प्रेस करते, मी चिटकवते. त्याच्या आतमध्ये आपण ठेवलेलं आहे टेप आणि प्रेस करायचं आहे आपल्याला. प्रेस केलं की टेप त्याला चिटकून बसतो. तर तो टेप व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि मग प्रेस मारायचा. तर हे बघा चिकटलेला आहे टेप. आणि अशा रीतीनं बॅक साईडनं पण खूप सारी फिनिशिंग आलेली आहे त्याला. बॅक साईडने सुद्धा आपण आता प्रेस करून घेऊ. तुम्ही बघू शकता बॅक साईडने किती फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला. आता हातशिलाई करायची नाही आहे आपल्याला इथे. हे असंच फिनिशिंगमध्ये राहणार आहे गळा, बॅक पार्ट.